रात्रीचे 2 वाजले होते. पूर्वा अजूनही घरी परतली नव्हती. उषाच्या फाटकापासून घरापर्यंत फेऱ्या सुरू होत्या. ती फार काळजीत होती. पती अभय आपल्या स्टडी रूममध्ये काम करत होते. उषाची बेचैनी त्यांना कळत होती. ते एका मोठ्या फर्ममध्ये CA होते. काम तसंच ठेवून स्टडी रूममधून बाहेर आले. उषाला दिलासा देत म्हणाले, "तू झोप आता. मी अजून जागा आहे. मी बघतो." "झोपू तरी कशी? झोप यायला हवी ना." पोरीला समजावून थकले, पण तिला समजतच नाही. तेवढ्यात कार थांबल्याचा आवाज आला. पूर्वा कारमधून उतरली. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मुलाशी काहीतरी बोलली, जोरात हसली आणि घराकडे आली. अभय आणि उषाला जागे बघून म्हणाली, "ओ मॉम, डॅड, तुम्ही अजून जागेच आहात?" "तुझ्यासारखी मुलगी असल्यावर झोप कशी येणार? तुला आमच्या तब्येतीचीही काळजी नाहीये का गं? म्हणून मी काय लाईफ एन्जॉय करणं सोडून देऊ का? मम्मा, डॅड, तुम्ही बदलत्या काळाबरोबर बदलत का नाही? सायंकाळी 7च्या आत घरात असं नसतं हल्ली." "कळतंय मला, पण काळ रात्री 2 पर्यंत बाहेर राहण्याचाही नाहीये." "तुमचं भाषण ऐकायच्या मूडमध्ये मी नाहीये. उगीचच तुम्ही काळजी करत बसता. आता गुड नाईट." कुठलं तरी गाणं गुणगुणत ती आपल्या बेडरूममध्ये गेली. उषा आणि अभयनं एकमेकांकडे बघितलं. त्यांच्या नजरेत काळजी आणि उदासपणा होता. "चल झोपूयात. मी कागदपत्र आवरून आलोच," अभयने म्हटलं. उषाला झोप येत नव्हती. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एकुलत्या एक लाडक्या पोरीला कसं समजायचं हेच तिला कळत नव्हतं. उषा स्वतः गावातील एक प्रसिद्ध वकील होती. तिचे सासरे गिरीश रिटायर्ड अधिकारी होते. त्या घरात मोजून 4 माणसं होती. पूर्वाला सगळ्यांकडून प्रेम आणि कौतुकच वाटायला आलं होतं. खरं तर आईवडिलांनी चांगलं वळण लावलं होतं, पण ती थोडी मोठी होता होता तिचं वागणं बदलत गेलं. ती आत्मकेंद्री झाली. फक्त आपलाच विचार, लाईफ एन्जॉय करणं, अत्याधुनिक वेशभूषा, वागण्यात निर्लज्जपणा, नित्य नवे बॉयफ्रेंड. एकाशी ब्रेकअप केला की दुसरा बघायचा, त्याच्याशी नाही पटलं तर तिसरा. पार्ट्यांना जायचं, डान्स करायचा तिच्या दृष्टीने आधुनिकपणा होता. उषा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायची, पण पूर्वा ऐकून न घेता भांडण करायची. आईशी अत्यंत वाईट भाषेत बोलायची. पूर्वा गिरीश आजोबांची लाडकी होती. त्यांनीच तिला लंडन स्कूल ऑफ कॉमर्समध्ये पाठवून तिचं शिक्षण पूर्ण केलं होतं. ती आता एका कंपनीमध्ये जॉब करत होती. उषा आणि अभयचे खूपच घनिष्ठ मित्र होते निलेश आणि नीता. ती दोघंही CA होती आणि त्यांचा मुलगा महेश वकील होता. या दोन्ही कुटुंबात खूपच मैत्री होती. समान विषय, समान आवडी यामुळे त्यांच्यात अपार जिव्हाळा होता. महेश अत्यंत गुणी आणि संस्कारशील मुलगा होता. त्याचं खरं तर पूर्वावर प्रेम होतं, पण तिची ही बदललेली वागणूक त्यालाही आवडत नव्हती. त्यानं त्याचं प्रेम बोलून दाखवलं नव्हतं, तसं त्यानं तिच्या वागण्यावरही आपलं मत व्यक्त केलं नव्हतं. पूर्वा मात्र तिला काहीही प्रॉब्लेम आला की सरळ महेशला फोन करायची. तेवढ्यापुरतीच तिला महेशची आठवण यायची. तो ही सगळी कामं सोडून तिच्यासाठी धावून यायचा. उषा आणि अभयची इच्छा होती की महेशशीच पूर्वाचं लग्न करावं आणि सुखाचा संसार करावा. पण पूर्वाच्या वागण्यात ते इतके लज्जित होते की महेश किंवा निलेश किंवा नीताकडे हा विषय काढायचं धाडस त्यांना होत नव्हतं. महेशचं
पूर्वावर इतकं प्रेम होतं की तिच्या सगळ्या चुकांना क्षमा करत होता. पण महेशच्या दृष्टीनं प्रेम, आदर, सन्मान, काळजी घेणं, जबाबदारी उचलणं, माणुसकी जपणं या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. मात्र पूर्वाला या शब्दांची किंवा त्याच्या अर्थाचीही ओळख नव्हती. भराभर दिवस उलटत होते. पूर्वा आपल्या मर्जीने घरी यायची, केव्हाही निघून जायची. आईवडिलांच्या रागवण्याचा, बोलण्याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. त्यात कहर म्हणजे गिरीश आजोबा तिला अधिकच लाडावत होते. लहान आहे, येईल समज. हल्ली ते आजारी असायचे. त्यांचा जीव पूर्वाभोवतीच घुटमळत असे. आपण आता फार जगणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आपली सर्व संपत्ती पूर्वाच्या नावे करून दिली. एका रात्री ते जे झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत. तिघांनाही फार वाईट वाटलं. खूप रडले. कितीतरी दिवस सर्व नातलग येत जात होते. हळूहळू पुन्हा सर्व नॉर्मल झालं. पूर्वाला ही आपली लाईफस्टाईल आठवली. तसंही फार काही गांभीर्याने घ्यावं असा तिचा स्वभाव नव्हता. आता तर आजोबांची सगळी संपत्ती तिच्या हातात आली होती. इतका पैसा बघून तर ती हवेतच तरंगत होती. तिनं आईवडिलांना न सांगता एक कार खरेदी केली. उषा म्हणाली, एवढ्यात गाडी कशाला गं घेतलीस? आम्हाला निदान विचारायचंच तरी. मॉम, मला माझ्या इच्छेप्रमाणे जगू द्या ना. लाईफ एन्जॉय करायचं आहे. गाडीमुळे मी आता स्वतंत्र आहे. रात्री कोणी सोडेल का ही काळजी नको. मी इंडिपेंडंट झाले. यात आनंद मानायचं सोडून कटकट काय करताय? आजोबांनी इतका पैसा दिलाय तर मी आपल्या इच्छेनुसार का जगू नको? अजून तुला गाडीची प्रॅक्टिस नाही आहे. काही दिवस माझ्याबरोबर ड्रायव्हिंगला चल, अभयने म्हटलं. आता गाडी घेतली आहे तर प्रॅक्टिस होईलच ना. माझं ड्रायव्हिंग लायसनही तयार झाले. आता तुम्ही दोघं थोडं रिलॅक्स राहायला शिका ना. आता तर पूर्वाच्या वागण्यात काही ताळतंत्रच राहिलं नव्हतं. काहीही खायची, केव्हाही जायची, गाडी फारच जोरात चालवायची. उषाने एकदा म्हटलं, गाडी इतकी वेगात चालवू नकोस. मुंबईचं ट्रॅफिक आणि तुझा हा स्पीड, भीती वाटते गं. मम्मा, आय लव्ह स्पीड. आय एम यंग. वेगाने पुढे निघून जायला मला फार आवडतं. तू पार्टीत ड्रिंक्स घेतेस. दारू पिऊन गाडी ड्राईव्ह करणं किती धोक्याचं आहे कळतंय का तुला? भलतं काही घडलं तर? मम्मा, मी थकले ग तुझा उपदेश ऐकून ऐकून. काही घडेल तेव्हा बघू ना. आत्तापासून काळजी कशाला? रागानं पाय आदळत पूर्वा गाडीची किल्ली घेऊन निघून गेली. उषा डोके धरून बसली होती. या मुलीला कधी समज येणार? उषा आणि अभयला सतत टेन्शन असे. एका रात्री पूर्वानं पार्टीत भरपूर दारू ढोसली. आपल्या नव्या बॉयफ्रेंडसोबत सनीसोबत खूप डान्स केला. मग ती सनीला त्याच्या घरी सोडायला निघाली. गाडीपर्यंत येताना ही तिचा तोल जात होता. कशीबशी ती ड्रायव्हिंग सीटवर बसली. सनीनं विचारलं देखील, तू कार चालवू शकशील ना की मी चालवू? डोंट वरी, मला सवय आहे. पूर्वानं गाडी सुरू केली. नेहमीप्रमाणे खूप वेगात. तिला भीतीही वाटत नव्हती की कोणाची काळजीही नव्हती. अचानक तिचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी उलट दिशेला वळली. समोरून येणाऱ्या गाडीला तिने जोरदार धडक दिली. दोन्ही गाड्यांमधून किंकाळ्या उठल्या. दोन्ही गाड्या थांबल्या. दुसऱ्या कारमध्ये एक पुरुष ड्रायव्हर सीटवर होता. त्याची बायको मागच्या सीटवर, शेजारी बायको, मागच्या सीटवर मुलगा. पूर्वालाही खूप लागलं होतं. सनी खूप घाबरला होता. कसाबसा गाडीतून उतरला. पूर्वाला ही बाहेर यायला मदत केली.
समोरच्या गाडीपाशी ती दोघं पोहोचली. आतलं दृश्य बघून पूर्वानं हंबरडाच फोडला. तिघंही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली, बहुधा मृत झालेली. पूर्वा, सगळं संपलंय, आता पोलीस केस होईल, सनीनं म्हटलं. पूर्वाची दारूधुंदी खडकन उतरली. ती रडायला लागली. सनी, आता काय करायचं रे? प्लीज हेल्प मी. सॉरी पूर्वा, मी काहीच करू शकत नाही. आता पोलीस केस होईल. प्लीज माझं नाव यात घेऊ नकोस. माझे डॅडी मला घरातून हकलवून देतील. आय एम सॉरी, मी जातोय. काय? पूर्वाला धक्काच बसला. अरे, इतक्या रात्री अशा अडचणीच्या वेळी तू मला सोडून जातो आहेस? सनीनं उत्तर दिलंच नाही. तो उलट दिशेने पळत सुटला. दिसेनासा झाला. जखमी अवस्थेत निर्मनुष्य रस्त्यावर मध्यरात्री पूर्वा एकटीच उभी होती. तिला त्यावेळी एकच नाव आठवलं. तिनं ताबडतोब महेशला फोन केला. नेहमीप्रमाणे महेश लगेच मदतीला आला. त्याला बघून पूर्वा जोरजोरात रडायला लागली. ती खूप घाबरली होती. भीतीने थरथर कापत होती. तिचं रडणं थांबेना. महेशनं तिला जवळ घेतलं. मायेनं थोपटलं, शांत केलं. घाबरू नकोस पूर्वा, मी आहे ना. मी करतो काहीतरी. तुला खूप लागलंय. तुला डॉक्टरांकडे नेतो. त्याआधी 2 जरुरी फोन करतो. त्यानं त्याचा पोलीस इन्स्पेक्टर मित्र राजीव आणि डॉक्टर मित्र अनिलला फोन केला. अनिल आणि राजीव आले. डॉक्टर अनिलनं त्या तिघांना बघितलं. तिघंही मरण पावले होते. पूर्वाला तर जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. आधी तिला हॉस्पिटलला नेलं. उषा आणि अभयही तिथे पोचले. पूर्वाला तर आईवडिलांकडे बघायचं धाडसच होत नव्हतं. कित्येक दिवस पोलीस, कोर्ट कचेरी, वकिलांचे प्रश्न, उलट तपासणी यात गेले. शारीरिक जखमा आणि मनावरचा ताण यामुळे पूर्वा फार थकली होती. तिची तब्येत खालावली होती. एका क्षणात आयुष्यात एन्जॉय करण्याची आधुनिक लाईफस्टाईलची कल्पना फार बदलली होती. ती कायम कुठंतरी नजर लावून हरवल्यासारखी बसून असे. तिच्या मूर्खपणाने 3 जीव हकनाक बळी गेले होते. ती स्वतःला क्षमा करू शकत नव्हती. स्वतःच्या वागणुकीची तिला खूप लाज वाटत होती. वारंवार ती महेशची आणि स्वतःच्या आईवडिलांची क्षमा मनात मागत होती. उषा आणि महेशनं तिचा खटला चालवला. त्यासाठी दिवसरात्र श्रम केले. खूपच मोठ्या रकमेच्या जामिनावर तिला काही दिवस सोडण्यात आलं. कितीतरी दिवसांनी तिनं मोकळा श्वास घेतला. तिची तब्येत अजूनही सुधारत नव्हती. तिची नोकरी सुटली होती. पार्टीतले मित्रमैत्रीण कुठं नाहीसे झाले होते. हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या ती आपल्या आयुष्याचा विचार करायची. रात्री बेरात्री दचकून उठायची. कार आणि ॲक्सिडेंट आणि 3 मृत्यू सतत डोळ्यासमोर दिसायचे. कोर्ट कचेरीच्या जंजाळातून उषा आणि महेशने तिला सोडवलं होतं. पण स्वतःच्या मनाच्या न्यायाला ती स्वतःच दोषी ठरत होती. आई-वडील महेश व त्याचे आई-वडील सतत तिच्यासोबत होते. तिला समजावत होते, धीर देत होते. तिला शारीरिक व मानसिक विश्रांती कशी मिळेल हे बघत होते. त्यांच्या प्रेमळ सानिध्यात ती हळूहळू सावरत होती. आता तिला आईवडिलांच्या प्रेमाचा, काळजीचा अर्थ समजला होता. माणुसकी, मैत्री, जबाबदारीचा अर्थ कळला होता. आधुनिकता आणि वागणूक, राहणीमान, विचारसरणी सगळ्याच गोष्टी आता तिला पूर्णपणे लक्षात आल्या होत्या. एक दिवस हॉस्पिटलमध्ये अभय, उषा, निलेश आणि नीता तिच्या भोवती होते. तेव्हा तिने आईकडून मोबाईल मागून घेतला आणि महेशला फोन करून तिथं बोलवून घेतलं. नेहमीप्रमाणे काही वेळातच महेश तिथं येऊन पोहोचला. पूर्वाच्या बेडवर बसत त्यानं विचारलं, का मला बोलवलंस?
बेडवर उठून बसत पूर्वानं त्याचा हात हातात घेतला. यावेळी कामासाठी किंवा मदतीसाठी नाही बोलवलं मी, पूर्वानं म्हटलं. सगळ्यांच्या समोर कबूल करायचं आहे. आय एम सॉरी फॉर एव्हरीथिंग. तुम्हा सगळ्यांची मी क्षमा मागते. तुम्ही सगळीच माणसं खूप खूप चांगली आहात. महेश, तू खूप चांगला आहेस, पण मी फार वाईट आहे रे. बोलता बोलता पूर्वा रडायला लागली आणि तिने महेशला मिठी मारली. प्रथम तर महेश थोडा गडबडला, पण मग त्यानेही तिला मिठीत घेत थपटून शांत करायला सुरुवात केली. उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर अपूर्व समाधान, संतोष होता. डोळे मात्र पाणावले होते. मनातली इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळाले होते. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.